इंस्टाग्राम फेसबुक चॅटिंगमधून झालेल्या प्रेमप्रकरणातून सांगलीच्या नराधम आसिफ इलाही पठाण याने लग्नाच्या आमिषाने कॉलेज तरुणीवर बळजबरीने केला बलात्कार, आरोपी अटकेत. शिरोळ पोलीस ठाण्याचे हद्दीत धरणगुती रोड कोल्हापूर बायपास रोड लगत वास्तव्यास असलेल्या मेहनती व्यावसायिक मुस्लिम कुटुंबातील एकुलती एक कॉलेज शिक्षण घेणाऱ्या मुलीस जयसिंगपूर व सांगली येथे हेअर कटिंग सलून चालविणा या सांगली शामराव नगर मधील आरोपी आसिफ इलाही पठाण या वर्षीय तरुणाने मोबाईल फेसबुक चॅटिंगद्वारे संबंधित तरुणीची ओळख वाढवून तिच्या असहायतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतले. तसेच नवीन मोबाईल 37,000चा संबंधित तरुणीकडून घेतला. सदर घटना मुलीच्या घरी समजल्याने त्यांनी मुलीला समजावून सांगितले, पण आरोपी आसिफ इलाही पठाण यांनी सदर तरुणीला लग्नाची फूस लावून घर सोडून पळून सांगलीला येण्यास सांगितले. ती तरुणी सांगलीला आल्यानंतर तिला आपल्या हेअरस्टाईल स्पा पंचमुखी मारुती रोड सांगली येथे ठेवून रात्री तिच्या इच्छेविरुद्ध कोणाला न सांगण्याची धमकी देऊन बलात्कार केला. डिसेंबर 2023 मध्ये सलग 7 दिवस त्या पीडित तरुणीवर आरोपी आसिफ पठाण हा बळजबरीने बलात्कार करीत होता. दरम्यान सदर तरुणी सांगलीमध्ये आहे हे समजल्यावर मुलीच्या आई, वडील, भाऊ यांनी आरोपी आसिफ यांच्याकडे आले असता आरोपी आसिफ इलाही पठाण यांनी थोडे दिवस थांबा, आपल्या घरी समजावून सांगून संबंधित तरुणीशी लग्न करून घेतो असे म्हटल्यावर सदर मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला आपल्या जयसिंगपूर येथील घरी आणले. पण दिलेल्या मुदतीत आरोपी आसिफ इलाही पठाण यांनी न येता लग्नाला टाळाटाळ चालू केली. सांगली येथे मुलीच्या इच्छेखातर सदर तरुणीचे कुटुंब विचारायला गेल्यानंतर मुलीच्या आईवर आरोपी आसिफ यांनी हल्ला करीत शारीरिक दुखापत केली व अरवाच्या भाषेत तरुणीशी लग्न करीत नाही म्हणून सांगितले. सदर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी सांगली शहर पोलीस ठाणे गाठले व मुलींच्या जबाबानुसार घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करून घेऊन शिरोळ पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आली. शिरोळ पोलीस ठाण्याने त्वरित ॲक्शन घेत 376, 363, 417, 420, 506 अंतर्गत आरोपी आसिफ इलाही पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन शिरोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीस अटक केली. झालेल्या या प्रकारामुळे संबंधित तरुणी व त्यांचे कुटुंबीय हतबल झाले असून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा दिला. आरोपी आसिफ इलाही पठाण यांनी यापूर्वीही जयसिंगपूर येथील काही तरुणीची फसवणूक केली आहे हे समजल्यावर शिरोळ पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला साहेब अधिक तपास करीत आहेत.